दहिपळ परतापूर रस्त्याचे अत्यंत दुरावस्था झालेली आहे. याबाबत आपण अनेक वेळेस निवेदनं दिली, आणखीनही काही झालेलं नाही. तर काय इथून पुढचं काय नियोजन आहे, काय आहे नेमकं? आपण विप्रशांजनक बातमी व समस्त ग्राम दहिपळ यांच्या वतीनं 4 जून रोजी दहिपळ प्रतापूर रस्ता दुरुस्त करा असा अर्ज बांधकाम विभाग कळम आणि बांधकाम विभाग धाराशिव आणि जिल्हा कार्यालय धाराशिव यांना आम्ही निवेदन रितसर पद्धतीने दिलं. 21 जूनपर्यंत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आम्ही 22 जून रोजी या ठिकाणी आपल्या कार्यालयासमोर हे आंदोलन करू असा इशारा दिला. पण त्यांनी 22 जूनपूर्वीच 2 दिवस अगोदर आम्हाला विनंती अर्ज पत्र काढलं, विनंतीपत्र, की आपण बजेट उपलब्ध नसल्यामुळे सध्या एक 8-10 दिवसाची आम्हाला मुदत द्या, लवकरात लवकर बजेट उपलब्ध करून लवकरात लवकर दहिपळ प्रतापूर रस्त्याची दुरुस्ती करू असं पत्र काढल्यामुळे आम्हाला हे आंदोलन स्थगित करावं लागलं. पण अद्याप त्या विभागाकडून त्या रस्त्यासाठी कुठलीही ठोस आणखीन अद्याप कारवाई झालेली नाही किंवा काम केलेलं नाही. मग शाळेत यायला जायला खरं तर ही चळवळ किंवा हे आंदोलन खास करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच होतं. ग्रामस्थ पण त्या रस्त्याने ये जा तालुक्याच्या ठिकाणी दळणवळण करतात, पण खास आमचा उद्देश हा विद्यार्थ्यांसाठीच होता. शाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता दुरुस्त व्हावा आणि विद्यार्थ्यांची सोय होईल. मग आता पाऊस चालू आहे, त्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले, पुलावर बगदाड पडलेलं आहे, चिखलाचं साम्राज्य आहे. शाळेत येणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कुणाची सायकल शाळेत जात असताना स्लिप होती, खड्ड्यामध्ये पडली जाते, लहान मोठे विद्यार्थ्यांचे ठिकाणी अपघात व्हायला लागले. मग अद्याप पण प्रशासनाला जाग येईना, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गात चर्चा करून आणि शालेय कमिटीची चर्चा करून अशी विनंती केली की आपण म्हणजे ग्रामस्थांच्या अर्जाला प्रशासन दखल देणार, म्हणून विद्यार्थ्यामार्फत आपण जिल्हा परिषद धाराशिव आणि जिल्हा परिषद अध्यक्ष धाराशिव यांना विद्यार्थ्यामार्फत पत्र पाठवून म्हणजे त्यांच्याच शब्दामध्ये त्या पत्रामध्ये त्यांनी रस्त्यासाठी व्यथा मांडलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यामार्फतच आपण जिल्हा परिषद अध्यक्ष धाराशिव जिल्हा अध्यक्ष धाराशिव यांना विद्यार्थ्यामार्फतच पत्र पाठवत आहोत. एवढीच विनंती आहे की आत्ता तरी या प्रशासनानं जागवून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा याच्यापुढेही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एवढं बोलतो आणि थांबतो.